मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, जे आता 5वीचा पेपर या रविवारी होणार आहे स्कॉलरशिपचा, तर त्यासाठी मी काही प्रश्न काढलेले आहे आणि जवळपास मागील जे 5 वर्षाचे जे पेपर आहे तर त्यामध्ये प्रश्न काढलेले आहेत. तर बघा, हे जे तुमच्या समोर प्रश्न दिसत आहेत अशाच पद्धतीचे दरवर्षी हा प्रश्न येत असतो आणि यावर 2 प्रश्न हे 100% येतातच. तर आपण काय केलं, 2021 पासून जवळपास म्हणजे आधीचे जे सर्व झालेले 5 वर्षाचे जे पेपर आहेत ते आपण इथे प्रश्न काढलेले आहेत. तर चला सुरुवात करूया. अतिशय सोपे असतात हे आणि 2 मार्क यांनी नक्कीच आपल्याला मिळतात. तर पहा, इथे हे अशा पद्धतीचं एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नाची उत्तर द्या. तर बघा, इकडे काही संख्या दिलेली असते, म्हणजे एक चित्र दिलेलं असते आणि त्या चित्राचं एक प्रमाण दिलेलं असते. तर ही यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण हे प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये 2 मार्कासाठी 2 प्रश्न यावर येतात आणि इथं प्रमाण हे दिलेलं असते आणि सेम असाच प्रश्न असते, फक्त चित्र वगैरे थोडं स्वरूप चेंज झालेलं असते. तर बघा, इथे एक चित्र म्हणजे आहे 4 पक्षी. ठीक आहे, तर आता त्यावर आपण डायरेक्ट प्रश्न वाचू. बघा, पोपटाची संख्या सुतर पक्षाच्या संख्यापेक्षा कितीने जास्त आहे. तर पोपटाची संख्या पहा, इथे 1 2 3 4 5 6 7 चित्र आहे. इथे आहे 7 चित्र आणि सुतार पक्षी इथे आहे 3 चित्रे, म्हणजे याच्यापेक्षा हे 4 चित्रे जास्त आहे आणि एक चित्र म्हणजे होते 4 पक्षी, म्हणजे 4 चूक 16 पक्षी, 16ने संख्या जास्त आहे. ठीक आहे, तर इथे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं असेल उत्तर. चला, त्यानंतरचा प्रश्न यावरच आधारित असतो आणि याच पेपरमधला आहे. तर हे 35 नंबरला प्रश्न होता. तर 36 नंबरचा प्रश्न पाहता. तर मोराची संख्या एकूण पक्षाच्या शेकडा किती आहे. बघा, जेव्हा संख्या विचारते तर आपल्याला हे प्रमाण लक्षात घेणं गरजेचं आहे, पण पर्सेंटेज जर विचारलं तर शक्यतोवर प्रमाण घेण्याची गरज पडत नाही. डायरेक्ट आपण चित्रावरूनही पर्सेंटेज काढू शकतो किंवा संख्या जरी घेतलं तरी चालते. तर बघा, मोराची संख्या एकूण पक्षाच्या शेकडा किती आहे. तर मोराची संख्या आहे 4. ठीक आहे, आणि एकूण चित्र किती आहेत मग. तर 1 2 3 4 5 6 7 10 11 11 आणि 6 17 आणि हे 20 आहे. ठीक आहे, आणि याची आपल्याला टक्केवारी विचारलं तर गुणिले 100 करू. 20 पंच 100 आणि 5 चूक 20, तर 20% आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन 2. चला, हे जे प्रश्न होते हे फेब्रुवारी 2025चा जो पेपर झालेला होता 5वीचा त्यामधील आहे. आता फेब्रुवारी 2024च्या पेपरमधले प्रश्न बघू. तर त्यामध्ये 2 प्रश्न होते आणि सेम प्रश्न असतो, प्रमाण दिलेला असतो, एक चित्र म्हणजे किती, झाडे पक्षी, हे अशा पद्धतीनं आणि प्रश्न विचारते. चला, साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे लावलेली आहेत. तर हे वृक्षारोपणात सहभागी शाळा आणि हे लावलेली झाडे. तर साधना विद्यालय आणि ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली आहे. आणि ज्ञानदा बघा, हे ज्ञानदा बघा, इथे आहे 1 2 3 4 5 चित्रे आणि यांची आहे 1 2 3 4, म्हणजे या ज्ञानदा विद्यालयाने काय केलं, एक चित्र जास्त आहे, म्हणजे एक चित्र म्हणजेच होईल इथे प्रमाण पहा 20 झाडे, म्हणजेच ज्ञानदा विद्यालयाने 20 झाडे जास्त लावलेले आहे. असं ऑप्शन बघा, तर ऑप्शन क्रमांक 3 हे असेल याचं उत्तर. या चित्रावर आता दुसरा प्रश्न बघा. तर वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शाळांनी एकूण झाडे किती लावली. ठीक आहे, तर हे सर्व मोजून घ्यायचे. आता एकूण झाडं 1 2 3 4 5 5 आणि 3 5 आणि 5 झाले 10 10 हे 7 17. ठीक आहे, म्हणजे 17 चित्रे झाले, एकूण 17 चित्रे आणि गुणिले 20, 17 गुणिले 20, 17 दुनी 34 आणि त्यावर 0, म्हणजे 17 गुणिले 20 जर केलं तर हे येणार आहे 340, म्हणजे एकूण 340 झाडे लावलेले आहेत. ऑप्शन 2. त्यानंतरचा प्रश्न बघा. तर आताचे जे प्रश्न झाले ते 2022चे होते, आता हे 2024चे होते. आता 2023च्या पेपरमधील प्रश्न बघू. यामध्येही 2 प्रश्न आले होते.
इकडे दिलेले आहे वाद्य आणि इकडे दिलेली आहे विद्यार्थी संख्या आणि इथे प्रमाण दिलेलं आहे. एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी. तर बघा त्यावर प्रश्न आहे, एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहे? एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहे म्हणजे हे शिकणारे विद्यार्थी आहे. तर हे आपल्याला टोटल करावी लागेल आता. 1 2 3 4 5 6 6 3 9 10 11 11 आणि 5 16 म्हणजे सर्व 16 चित्रे आहे आणि एक चित्र म्हणजे होते 10 विद्यार्थी म्हणजे गुणिले 10 हे येणार आहे 160 म्हणजे एकूण किती विद्यार्थी आहे मग 160. तर ऑप्शन 2. याच चित्रावर आणि याच पेपर मधला दुसरा प्रश्न पहा. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहे? तर इथं सरळ चित्र पाहायचं आपण. तर हे चित्र कमी आहे म्हणजे हे विद्यार्थी कमी आहेत म्हणजे बासरी बासरी वाजवणारे विद्यार्थी कमी आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं उत्तर. चला आता त्यानंतर त्या आधीचा पेपर पहा. जुलै 2022 मध्ये पेपर झालेला होता. त्यामध्येही अशा टाईपचे 2 प्रश्न होते. तर त्यामधला आता इकडे रेशन कार्डचा रंग, तुम्हाला रेशन कार्ड पाहिलं असेल तुम्ही ते, तर रेशन कार्डचा रंग आणि घराची संख्या दिलेली आहे आणि प्रमाण इथे लक्षात घ्यायचं आपल्याला. एक चित्र म्हणजे 100 घरे, एका चित्रासाठी 100 घरे. मग केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? तर केशरी रेशन कार्ड 1 2 3 4 4 गुणिले एक चित्र म्हणजे 100 गुणिले 100 म्हणजे हे होणार आहे 400 घरे. ऑप्शन 2. या चित्रावर आधारित आता दुसरा प्रश्न पहा या पेपर मधलाच. तर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या संख्याच्या घरांच्या संख्येपेक्षा किती पट आहे? तर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या, तर पांढरे रेशन कार्ड म्हणजे हे 2 चित्रे आहे आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहेत? पिवळे व केशरी याची आपल्याला टोटल करावं लागेल. पिवळे व केशरी हे 2 4 6 तर हे 6 आणि हे जर आपण सोडवलं तर बे 1 बे बे 3 6 म्हणजे याच्या पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या 1/3 पट आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे असेल याचं उत्तर. म्हणजे हे एकूण किती आहे? हे एकूण आहे 6. ठीक आहे आणि ते 2च आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. हा पेपर जो आहे हा ऑगस्ट 2022 चा पेपर आहे 5वीचा आणि त्यामध्ये 2 प्रश्न आलेले होते. इथं प्रमाण जर बघितलं तर एक चित्र बरोबर दिलेले आहे 25 विद्यार्थी. यावर प्रश्न आहे, कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहे? तर कबड्डी खेळणारे 1 2 3 4 5 6 आहेत आणि बास्केटबॉल खेळणारे 2 आहेत. ठीक आहे. तर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहे? कबड्डी खेळणारे, ओके, इथं कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे याच्या हे 3 पट आहे. 6/2 करावं लागेल म्हणजे 3 पट. तर ऑप्शन असेल 2 नंबरचं बरोबर. त्यानंतरचा यावरच विचारलेला प्रश्न पहा. क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे? आता आपल्याला घ्यायला लागेल क्रिकेट आणि बास्केटबॉल. तर बघा क्रिकेट आणि बास्केटबॉल. ठीक आहे, हे झाले 1 2 3 4 5 आणि 2 7 तर हे झाले टोटल 7. त्यानंतर घ्यावं लागेल फुटबॉल व कबड्डी. हे झालं फुटबॉल आणि हे कबड्डी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या दोनची बेरीज होत आहे 10. ठीक आहे. मग आता जर तुम्ही पाहिलं तर या 10 ने इथे 10 होत आहे टोटल चित्रे, याची होत आहेत 3 चित्रे म्हणजे 3 चित्रे काय आहे? कमी. आणि 3 चित्रे म्हणजेच होत असते गुणिले 25 कारण प्रमाणित दिलेलं आहे एक चित्र म्हणजे 25 विद्यार्थी म्हणजे हे होणार आहे 75 विद्यार्थी. 75 विद्यार्थ्यांनी कमी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे अशा पद्धतीनं ॲन्सर आपल्याला काढता येते. अगदी फास्ट याचं उत्तर आपल्याला काढता येते आणि प्रत्येक पेपरामध्ये यावर 2 प्रश्न येतात. आपण जवळपास सर्व मागचे जे 5 पेपर आहे 5 वर्षाचे ते इथे घेतलेले आहे.
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि ज्याने हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. असेच आपण प्रश्न घेऊन येत असतो. धन्यवाद.